वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्रातर्फे विद्यार्थी मिळवणं भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे आणि वनरक्षकांच्या ज्या जागा आहे 966 जागा ज्या विद्यार्थी मिळवणं रिक्त आहे आणि 966 जागांसाठी जे विद्यार्थी मिळवणं वनरक्षकांची भरती लवकर या ठिकाणी येणार आहे आणि वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय आपला पेपर आहे, पेपरला 120 मार्काचा पेपर असणार आहे। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे आणि यामध्ये जे पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये जे गणिताचा विषय नाही आहे आणि त्याचबरोबर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग तर नाहीच आहे पण पासिंग यामध्ये कमी ठेवण्यात आले म्हणजे 60 पैकी तर आपले जे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। 60 पैकी तर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे आणि आपल्याला ग्राउंडसाठी बसवल्या जाणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे वनरक्षकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे आणि आपल्याला अभ्यासाचं नियोजन आतापासून कशा प्रकारे करायचं, वाचायचं काय, नेमकं वाचायचं काय आपल्याला हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। वनरक्षक भरतीमध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं 12वी पास पाहिजे, एक लक्षात ठेवा। तुमचं जर सायन्स असेल तर भरताच येते, कॉमर्स तुमचं असेल 12वी मध्ये तर भरताच येते, पण तुमचं 12वी मध्ये आर्ट असेल तर 12वी मध्ये अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असला पाहिजे तरच आपल्याला वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते। एवढे काही यामध्ये अट आहे। वयोमर्यादा 18-27 आहे, SC/ST ला 5 वर्ष सूट यामध्ये असणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जर पाहिलं वनरक्षक भरतीची जी निवड प्रक्रिया, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे ऑनलाईन पद्धतीने, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षक भरतीमध्ये आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता वनरक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये टप्प्यामध्ये आपलं असणार आहे यामध्ये पेपरचा जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर पहा विद्यार्थी मिळवणं यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे, 120 मार्काचा पेपर असणार आहे, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास असणार आहे। कोणती कॅटेगरी असा, SC/ST OBC EWS NTV ओपन SBC SCBC सर्व कॅटेगरीचे 60 पैकी फक्त 27 मार्कावर पासिंग आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी, ग्राउंडला क्वालिफाय होणार आपण 27 मार्कासाठी। तर आता वनरक्षक मध्ये तो पेपर असणार आहे, 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे आणि TCS कंपनी हा वनरक्षकचा पेपर घेते, एक लक्षात ठेवा। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती, मागच्या वर्षी जे 2023 ला जे वनरक्षकची भरती आली होती त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला 60च्या 60 प्रश्नावर टिक करून यायचं कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। निगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे काही प्रश्न आपले बरोबर असते ते मायनस झाले असते, पण असं काही नाही, निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। तर चांगली या ठिकाणी गोष्ट आहे। त्याचबरोबर यामध्ये गणिताचा मेन विषय यामध्ये नाही आहे कारण की भरपूर विद्यार्थ्यांचं गणित या ठिकाणी वीक राहते। तर आता वनरक्षक मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे, तर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं आणि वाचायचं काय आहे, तर पहा विद्यार्थी मिळवणं आपल्याला वाचायचं काय आहे। तर मी तुम्हाला हे नाही म्हणत की तुम्ही 2-3 अकॅडम्या लावा, ठीक आहे, पैसे वगैरे त्या ठिकाणी खर्च करा, सांगायचा एवढं उद्देश आहे की आतापासून तयारीमध्ये लागा कारण की आतापासून तुम्ही जेवढी तयारी करसाल तेवढं तुमच्या कामात येणार आहे, तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे। तर आपल्याला वाचायचं काय आहे वनरक्षक भरतीमध्ये मी तुम्हाला पुस्तकं वगैरे या ठिकाणी सांगितली, तर मेन तुम्ही वाचा काय की जे काही प्रश्नपत्रिका संच आहे, जे वनरक्षकमध्ये जे याच्या अगोदर झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहे त्या सर्व वाचून काढा कारण की वनरक्षकचा जो पेपर हा TCS कंपनी घेते। TCS कंपनी काय करते, जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर झाले त्याच्यातलेच परत रिपीट त्या ठिकाणी करते किंवा त्याच्या रिलेटेबल या ठिकाणी काही
प्रश्न रिपीट त्या ठिकाणी करते TCS कंपनीचा हा दरवर्षीचा पॅटर्न आहे। तर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, जे काही मागील 2023ला जे काही प्रश्नपत्रिका संच जे काही पेपर सेट आहे ते सर्व पेपर सेट तुम्ही वाचून घ्या। ज्या शिफ्टमध्ये जेवढे काही पेपर झाले ते सर्व शिफ्टचे पेपर वाचून घ्या। माझ्याजवळ जे विद्यार्थी मित्रांनो 2023मध्ये ज्या शिफ्टमध्ये झालेले प्रश्नपत्रिका संच आहे ते आपल्याजवळ उपलब्ध आहे। 2019मध्ये झालेले सर्व काही प्रश्नपत्रिका संच आपल्याजवळ उपलब्ध आहे सर्व शिफ्टच्या, आणि ते मी तुम्हाला निशुल्क देणार आहे। तर ते फ्रीमध्ये कोणापासून 1 रुपया सुद्धा नाही घेणार आहे। तर तुम्हाला करायचं काय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। त्यावर आपण जे वनरक्षकचे 2023मध्ये झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहे तर ते सर्व आपण या ठिकाणी टाकलेलं आहे। तर ते निशुल्क तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे, आणि त्याच्यातून तुमची या ठिकाणी अभ्यासाची तुम्ही तयारी या ठिकाणी करू शकता। एक लक्षात ठेवा, त्याच्यातून नोट्स तुम्ही या ठिकाणी काढू शकता। 2023मध्ये ज्या शिफ्टमध्ये पेपर झाले ते सर्व प्रश्नपत्रिका संच आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे वनरक्षक भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे। 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 17 मिनिटांमध्ये मारायचे। जर समजा तुम्ही 5 किलोमीटर रनिंग जर 17 मिनिटाच्या अंदर मारली तर तुम्हाला 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी, आणि जसजसा तुमचा टाईम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। 5 किलोमीटर रनिंग आहे, पुरुष उमेदवारांना 17 मिनिटाचा टाईम आउट ऑफसाठी आहे। 18 मिनिट जर झाले तर म्हणजे 10 मार्क आपले मायनस होणार आहे। जसजसा तुमचा टायमिंग जास्त होणार आहे तसतसे कमी मार्क्स होणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 3 किलोमीटर रनिंग आहे। 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 12 मिनिटांमध्ये मारायचे। जे आपण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवार 12 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्यांना 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। जसजसा टाईम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। तर हे काही झाल्यानंतर आणखीन टेस्ट राहते 15-20 दिवसानंतर। पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये। अशा प्रकारे निवड प्रक्रिया आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर वनरक्षकची भरती कधी निघणार आहे, वनरक्षक वनसेवकांची। तर वनसेवकांच्या ज्या जागा आहे 12,991 जागा जे विद्यार्थी मिळवणं शासनाने निर्णय काढला होता की भरती काढणार आहे म्हणून, पण ते त्या ठिकाणी थांबलेल्या सध्याच्या कंडिशनला त्या जागा त्या ठिकाणी काढत नाही, कारण की एक त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं पत्रक आलं होतं। तर वनरक्षकचे जे 966 जागा आहे तर वनरक्षकांची भरती होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनरक्षकांची भरती कधी निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर वनरक्षकची जी भरती आहे हे डेली या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी 3 ते 4 वर्षांनी येत असते। इथून जे लास्ट भरती आली होती 2000 आपण पाहिलं तर 2015 नंतर जर पाहिलं 2015 नंतर या ठिकाणी 2015-16 नंतर 2019ला आली होती, आणि त्याचबरोबर 2019 नंतर जर पाहिलं 2019 नंतर जी भरती आली होती 2023ला, आणि 2023 नंतर जर पाहिलं 3 वर्ष या ठिकाणी झालेले आहे, 3.5 वर्ष। तर नक्की या ठिकाणी वनरक्षकांची जी भरती आहे हे जवळपास या ठिकाणी मे ते जून महिन्यापर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आणि त्याचबरोबर वनरक्षकची जी भरती आहे हे निघणार आहे। याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री गणेश नाईक यांनी या ठिकाणी घोषणा दिली होती, ज्या रेंजमध्ये ज्या काही जागा आहेत त्या आम्ही भरणार आहे अशी घोषणा दिली होती। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्या व्हिडिओला अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तास थांबतो, भेटा नेक्स्ट शोमध्ये।